पोलिसांची धाकधूक वाढली। महिन्याभरातच MIDC मध्ये दुसरा भीषण स्फोट। आसपासच्या परिसरात आगीचे लोळ, हादरवणारे फोटो। डोंबिवली MIDCतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे। साधारणतः महिन्याभरातच स्फोटाची ही दुसरी घटना आहे। त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। डोंबिवलीतील इंडो अमाइन्स या कंपनीत मोठा स्फोट झाला असून भीषण आग लागली आहे। स्फोटाचा मोठे आवाज ऐकू येत असल्याने आसपासच्या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। डोंबिवलीतील इंडो अमाइन्स ही कंपनी आहे। या कंपनीत पेस्टिसाइड्स बनवले जातात। याच कंपनीत आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। सध्या अग्निशमक दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। MIDCतील इंडो अमाइन्स कंपनीत आग लागल्यानंतर जवळच असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे। आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। आग एवढी भीषण आहे की आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत। साधारणतः 15 दिवसांपूर्वीच डोंबिवली MIDCत एक मोठा स्फोट झाला होता। यामध्ये तब्बल 20 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता। इमेज 9 अशातच साधारणतः महिन्याभरातच डोंबिवली MIDCत दुसरा भीषण स्फोट झाल्यानं डोंबिवलीकरांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येत आहे। इंडो अमाइन्स कंपनीच्या आजूबाजूच्या कंपन्यांनी तात्काळ आपल्या सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढलंय। तसेच स्फोट झालेल्या इंडो अमाइन्स कंपनीत कुणी कामगार अडकलेत का याची चाचपणी प्रशासनाकडून सुरू आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मुंबई। आहे किती कंपनीला आग लागलेली आहे। एका कंपनीला आग आहे शिवाजी उद्योग अभिनव शाळेच्या जवळपास इकडे आग लागलेली आहे आणि आग नियंत्रणात आहे। आगीवर नियंत्रण मिळवलं सर? हो। कुठला कामगार अद्याप आतमध्ये अडकलाय का? नाही, कुणी नसल्याबाबत आम्हाला संबंधित कंपनीच्या कामगारांनी कळलं की आतमध्ये कुणीही नाही। तर काय म्हणजे काय स्वरूप आहे आगीचं, कारण काय माहिती पडलं? आगीचं कारण एवढंच तरी अस्पष्ट आहे। किती गाड्या सध्या आल्यात आपल्या? सध्या आपल्या 8 गाड्या आहेत, टँकर आहेत, अजून आपल्या गाड्या येतात। आगीवर नियंत्रण मिळवलं, सध्या काही कोलिंगचं काम सुरू आहे? जवळजवळ नियंत्रण मिळवलेलं आहे। थोडंफार आहे जे ड्रम पेटतात त्याच्यावर पाणी मारण्याचं फक्त। काही केमिकल कंपनी असल्याचं माहिती आहे? हो, केमिकल कंपनी आहे। नेमकं त्याच्यामध्ये रसायन कुठलं आहे ते कळालं नाही। आता घरडा केमिकलचे एक्सपर्ट आलेले आहेत, त्यांच्याशी विचारणा करून पुढचं पुराणाने ठरवू आपण। कामगार आहेत, काही कामगार त्याच्याबद्दल काही माहिती नाही। कामगार आतमध्ये कुणी नसल्याबाबत कळलंय।